पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेला सणसणीत उत्तर दिलंय। औरंगजेबाला मराठ्यांनी इथं गाडलं आणि दफन केलं, तसंच तुमच्या बाबतीत घडेल असं संजय राऊत म्हणाले होते। एकंदरीत याआधी पंतप्रधानांच्या विरोधात केलेली वादग्रस्त वक्तव्य विरोधकांना भोवली आहेत। परिणामी नरेंद्र मोदींच्या विरोधातली वक्तव्य इंडिया आघाडीला भोवू शकतात। एक तरफ कांग्रेस है जो कहती है मोदी तेरी कब्र खुद देगी, और दूसरी तरफ ये नकली शिवसेना है जो मुझे जिंदा गाड़ने की बात करती है। मला कधीच गाढू शकत नाही असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्यावर सुरू असलेल्या टीकेला जोरदार उत्तर दिलंय। खासदार संजय राऊत यांनी नगरमधल्या जाहीर सभेत औरंगजेबाला मराठ्यांनी इथेच गाडलं होतं आणि दफन केलं होतं, महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्यांना मराठे सोडत नाहीत अशी टीका केली होती। औरंगजेब तिथे जन्माला आलाय गुजरातमध्ये, म्हणून आपल्याशी ते औरंगजेबी वृत्तीने वागतायत। पण लक्षात घ्या, एका औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये आम्ही काढलाय। 27 वर्ष तो औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढत होता आणि शेवटी त्या औरंगजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खणलेली आहे। तेव्हा नरेंद्र मोदी तू कोण है? संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला। संजय राऊत यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। त्यामुळे अखेर संजय राऊत यांनी सारवासारव करत ज्या मातीत औरंगजेबाचा जन्म झाला त्या मातीचे काही गुणधर्म राज्यकर्त्यांना लागले असतील, मोदी आणि शहा त्याच पद्धतीनं महाराष्ट्रावर हल्ले करतायत अशा शब्दात आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। औरंगजेब का जन्म गुजरात में हुआ, दाहोद में। उसमें मैंने गलत क्या कहा है? तो जिस मिट्टी में औरंगजेब का जन्म हुआ है उस मिट्टी का थोड़ा गुण धर्म वहां के राज्यकर्ताओं को लगा होगा। उसी तरह से मोदी जी और शाह जी उसी तरह से महाराष्ट्र के ऊपर हमले कर रहे हैं, महाराष्ट्र को तोड़ने की कोशिश करते हैं, महाराष्ट्र लूटने की कोशिश करते हैं। उसमें मिर्ची लगने की क्या जरूरत है किसी को? मैंने तो किसी को औरंगजेब नहीं कहा है कि एक विकृति है, एक वृत्ति है। संजय राऊत यांनी त्यांच्या भाषणात देशाची फाळणी करणाऱ्या मोहम्मद अली जिना यांचा जन्मही गुजरातमध्येच झाला होता असं वक्तव्य करून टोले लगावले। मात्र विरोधकांनी आतापर्यंत ज्या वेळेला नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली तेव्हा विरोधकांनाच पराभव स्वीकारावा लागला। गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात डिसेंबर 2007 मध्ये सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख मौत का सौदागर असा केला होता। यावरून प्रचंड टीका झाली। या टीकेमुळे चिडलेल्या गुजरातच्या मतदारांनी भाजपला बहुमत देत नरेंद्र मोदी यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं। 2014 मध्ये काँग्रेसच्या संमेलनात मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख चायवाला असा केला होता। हा गरिबांचा अपमान असल्याचा मुद्दा उपस्थित करून भाजपनं 2014च्या लोकसभा निवडणुकीत सगळं वातावरण बदलून टाकलं। 2017 मध्ये मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांचा नीच असा उल्लेख केला होता। 2019च्या निवडणुकीआधी काँग्रेसनं राफेल घोटाळ्याचा आरोप करत चौकीदार चोर है याचा उल्लेख केला होता। त्याला भाजपकडून मैं भी चौकीदार असं उत्तर देण्यात आलं। तर आता 2024च्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली त्यावेळेला लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिवार नसल्याची टीका केली। त्याला भाजपनं मोदी का परिवार असं उत्तर देऊन विरोधकांची कोंडी केली। 2014 ते 2019चा इतिहास एकच सांगतो, जेव्हा जेव्हा पंतप्रधान मोदींवर खालच्या स्तरावर टीका झाली तेव्हा मतदारांनी मोदींनाच साथ दिली। यावेळेला तीच चूक संजय राऊत यांनी केली आहे का? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।